हॅलो फ्रेंड्स, कशा आहात तुम्ही? हे बघा, माझे मिस्टर कोल्हापूरला गावी गेले होते. ते आता ह्या बॅगेतून काय घेऊन आले ते आपण ओपन करू. मी तुमच्यासमोर हा व्हिडिओ शेअर करत आहे. ते गेलेले आपल्या मामाच्या मुलीच्या मुलाच्या लग्नाला. तेव्हा ह्या बॅगमधून काय काय लग्न करून आले, तर ह्या बॅगमधून काय काय घेऊन आले ते आपण ओपन करू. बॅग तर हेवी आहे, तर तुमच्यासमोर मी शेअर करत आहे. हे बघा, पहिल्यांदाच आपण बघू. हे दिसते ते मला वाटतं कुरमुरे. हां, आपण इकडं कुरमुरे म्हणतो, आमच्या गावी चिरमुरे म्हणतात. मग हे माझ्या मोठ्या मुलीला फार आवडते. ते आणि घेऊन आलेले त्याच्यामध्ये शेव, शेंगदाणे, काही नाही तर भडंग करून पण खाऊ शकतो आपण. त्याच्यानंतर ही पिशवीमध्ये मला वाटतं हे बघा, तांदूळ. माय गॉड, तांदूळ घेऊन आला घरचे आपल्या शेतातले. हे तांदूळ की नाही बारीक असतात, त्याचा भात एकदम मऊ होतो. माझ्या मुलांना बिलकुल आवडत नाही, पण आता हे आम्हाला खावे लागणार. घरचे तांदूळ म्हटल्यानंतर, आणि स्वच्छ छान आहेत, एकदम पांढरे शुभ्र. हे बाजूलाच होते. आता दुसरं ह्या बॅगेमध्ये काय आहे बघा. हे वास तरी येतोय तिखट. माय गॉड, माझ्या भावानं हे बघा, माहेरून माझ्या भावानं काय केलेलं आहे, मला तिखट बनवायचा त्रास नको म्हणून तो मला नेहमी तिखट 2-2 किलो 3-3 किलो नेहमी देतो. त्यामुळे मला करायचा कधी प्रश्न, तिखट कधी बनवायचा प्रश्नच येत नाही आहे बघा, कारण मला तिखट फार लागते, नॉनव्हेज बनवते त्यामुळे. आणि आता हे पण त्यानंच दिलेलं आहे माझ्या भावानं. सुखे काजू कोल्हापूरचे, हे बघा, ड्राय ड्राय काजू. हे आम्ही असेच सुके खात असतो जेवण झाल्यानंतर किंवा जेवणाच्या अगोदर वगैरे टाईमपास. हे काजू 2 पॅकेट दिले, 2 किलो दिलेले आहेत. त्याच्यानंतर त्यानंच दिलेलं आहे माझ्या भावानंच हे पण. हे मला बेसनचे लाडू फार आवडतात. मी विरारला जाऊन स्पेशल बेसनचे लाडू घेऊन येते, म्हणून त्यानं मला हे बघा बेसनचे माय गॉड, घीमधले स्पेशल बेसनचे लाडू. हे बघा कसे झालेत वजनाने, तेवढे ट्रॅव्हलिंगमध्ये एकदम चेपून गेलेले आहेत. आता मला ते आवडायचे आहेत, छानपैकी गोल बनवणार मी. त्याच्यानंतर हे, हां, हे माझ्या मुलीचं खाणं आहे. वाटाणे फुटाणे म्हणतात ते. हे छोटंसं मिठाईचं बॉक्स, मला वाटतं पाव किलो. ओ, कुंदा, बेळगावचा कुंदा स्पेशल. तुम्हाला आमच्या तिकडे बेळगाव कोल्हापूर तिकडे गेला ना, स्पेशल तुम्हाला हा बेळगावचा कुंदा म्हणून भेटेल. ह्यानी यावेळेला पाव किलोच आणलं, नाही तर काय करायचे, नेहमी घरात अर्धा किलो आणि आपल्या कंपनीत अर्धा किलो नेहमी घेऊन जायचे. यावेळी दरवेळेला मी बडबडते जास्त गोड होते म्हणून, तरी त्याने तो पाव किलो घेऊन आलेले. आणि हे एक बॉक्स आहे, हे अर्धा किलो. मला वाटतं हलवा. माझ्या मुलीला ॲक्च्युली प्लेन आवडतो आहे, पण त्याने हे नट्स असलेले हलवा आणलेले आहे. राहू दे, आता गावाकडचा म्हटल्यानंतर ती ते नट्स काढून टाकेल आणि खाऊन घेईल. आणि हे लास्ट मी काढत आहे बॅगमधून. हे ओलसर लागत आहे. हिरवे काजू. ओ, ह्याचे गर काढून ह्याची भाजी, आमटी आपण काही बनवू शकतो. किती वर्षाने पहिल्यांदा आलेले आहेत आमच्या घरात. आता मी हे काय करणार आहे, फ्रीजमध्ये ठेवणार आहे, आणि नंतर मग ते कट करून हातानं ग्लाऊज वगैरे घालून मी कट करून, ह्याला चिक फार असतो, त्याचे घर काढून मस्तपैकी त्याची रेसिपी करेन, तेव्हा तुम्हाला नक्की शेअर करेन. हे कितीतरी वर्षाने मी खाणार, आता मुलींना घालणार आहे माझ्या खायला. बघा, हे बॅग खाली आहे, तांदूळ पण सांडलेले आहेत. बॅग खाली झाली तुमच्यासमोर. मी हा पहिल्यांदा व्हिडिओ असं बॅगमधलं काढून तुमच्यासमोर शेअर केलेला आहे. तुम्हाला हा माझा व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंट करा. आता मी हे सर्व साहित्य उचलून सर्व टेबलवरती नेऊन ठेवणार आहे. चला तर मग आपण दुसऱ्या व्हिडिओला भेटू. आता मी बंद करते. व्हिडिओ नक्की कसा वाटला नक्की शेअर करा. हे काजूचं मी जेव्हा करेन तेव्हा रेसिपी पाठवेन. बाय बाय.